So hello and welcome back to HG classes. In this video, we will learn linear equation in two variables, practice set 1.2, question number 2, fifth sum. So let's get started. So this is our question number 5. So question number 5 is 3x minus 4y is equal to minus 7 and 5x minus 2y is equal to 0. सो दोन्ही इक्वेशन्स घेतलेत, दोन्ही इक्वेशनचे टेबल्स ड्रॉ केलेत आपण. सो तुम्ही पण टेबल्स ड्रॉ करा लवकर. सो इथे असणार एक्स वाय, सो आपला पॉइंट असणार एक्स कॉमा वाय. इथे पण असणार आपलं एक्स वाय, एक्स कॉमा वाय. आपल्याला हे दोन्ही टेबल्स सॉल्व्ह करायचे आणि यांचे पॉइंट्स फाइंड आउट करायचे. सो लेट आपण पहिलं इक्वेशन कन्सिडर करूया. सो पहिलं इक्वेशन आहे आपलं 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7. सो लेट आपण सपोज करू y ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली 1. सो जर मी y ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली तर इक्वेशन काय बनणार आपलं 3x मायनस 4 इंटू 1 इज इक्वल टू मायनस 7. सो काय येणार मग 3x मायनस 4 1 जा 4 इज इक्वल टू मायनस 7. सो इथे मायनस 4 प्रेझेंट आहे. मायनस 4 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होईल प्लस 4. सो आपलं काय येईल 3x इज इक्वल टू मायनस 7 प्लस 4. सो 3x इज इक्वल टू मायनस 7 प्लस 4 किती येणार मायनस प्लस मायनस. सो 7 मायनस 4 किती येणार 3 अँड बिगर नंबर्स आहे. सो बिगर काय 7. सो मायनसची साईन आहे. इथे 3 आणि x च्या मध्ये काय इथे मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 3 ज इज इक्वल टू त्या साईडला आल्यावरती काय होणार डिव्हिजन. सो x इज इक्वल टू भेटेन आपल्याला मायनस 3 अपॉन 3. सो मायनस 3 डिवाइड बाय 3. मायनस 3 डिवाइड बाय 3 किती येणार x इज इक्वल टू मायनस 1. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 1 घेतली, x ची व्हॅल्यू काय भेटली मायनस 1 भेटली. सेम तसंच सपोज y ची व्हॅल्यू आपण काय घेतली 4 घेतली. आता y ची व्हॅल्यू 4 घेतल्यावरती इक्वेशन काय बनणार आपलं 3x मायनस 4 इंटू 4 इज इक्वल टू मायनस 7. सो 3x मायनस 4 4 चा किती येणार 16 इज इक्वल टू मायनस 7. सो 3x इज इक्वल टू मायनस 16 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार प्लस 16. सो मायनस 7 इथे ऑलरेडी आहे, हा मायनस 16 इकडे येणार प्लस 16. सो 3x इज इक्वल टू सो 7 मायनस 7 प्लस 16 काय येणार मायनस प्लस मायनस. सो 16 मायनस 7 येणार आपलं 9 अँड बिगर नंबर्स आहे. सो 16 ची साईन येणार प्लस 3 आणि x च्या मध्ये मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो x इज इक्वल टू काय येणार मग 9 डिवाइड बाय 3. सो 3 डिवाइडला जाईल. सो 9 डिवाइड बाय 3 किती येणार x इज इक्वल टू 3. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 4 घेतली होती तेव्हा आपल्याला x काय भेटला 3. सेम जर तसंच आपण काय केलं y इज इक्वल टू काय कन्सिडर केलं आता 7 कन्सिडर केलं. सो y इज इक्वल टू 7 कन्सिडर केल्यावरती काय येणार मग 3x मायनस 4 इंटू 7 इज इक्वल टू मायनस 7. सो 3x मायनस 4 7 चा किती येणार 4 7 चा 28 इज इक्वल टू मायनस 7. सो 3x हा जो मायनस 28 आहे हा मायनस 28 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होईल प्लस 28. सो 3x इज इक्वल टू मायनस 7 प्लस 28. सो 3x इज इक्वल टू सो मायनस प्लस काय होणार मायनस. सो 28 मायनस 7 किती येणार 21 अँड बिगर नंबर्स आहे. सो 28 ची साईन प्लस. इथे 3 आणि x च्या मध्ये काय मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 3 इज इक्वल टू या साईडला आल्यावरती काय होणार डिवाइड. सो 21 डिवाइड बाय 3. सो x इज इक्वल टू 21 डिवाइड बाय 3 काय येणार आपला 7. सो ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू 7 घेतली होती त्यावेळेस आपल्याला y ची व्हॅल्यू काय भेटली 7. सो आपण ही व्हॅल्यूज आता टेबलमध्ये पुट करूया. सो सगळ्यात पहिला आपण y ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली होती 1. त्यावेळेस आपल्याला x भेटला मायनस 1. सो आपला पॉइंट काय होईल मायनस 1 कॉमा 1. सेम जसं जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 4 कन्सिडर केली होती तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली 3. सो आपला पॉइंट काय बनेल 3 कॉमा 4. सेम जेव्हा आपण x ची व्हॅल्यू जेव्हा आपण y ची व्हॅल्यू 7 कन्सिडर केली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली होती 7. सो पॉइंट काय बनेल आपला 7 कॉमा 7. सो तुम्ही म्हणसान सर ही आपण y ची व्हॅल्यू 1 4 7 ही रॅन्डमली कशी काय घेतली. सो बेसिकली काय असतं तुम्ही कुठली पण व्हॅल्यूज घेऊ शकता. y ची व्हॅल्यू 1 घेऊ शकता 2 घेऊ शकता 3 घेऊ शकता 4 घेऊ शकता कोणती पण घेऊ शकता. पण काय होणार
जर आपण y ची व्हॅल्यू 2 घेतली असती तर आपल्याला काय आलं असतं, हे जे इक्वेशन आहे याची जी x ची व्हॅल्यू ही काय आली असती, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आली असती. सो ही फ्रॅक्शन फॉर्म अवॉइड करण्यासाठी या व्हॅल्यूज काय केल्यात मी अशा सपोज केलेल्या. सो हे तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण या व्हॅल्यू सपोज करता येते. आता काय करायचंय, सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सो आपलं सेकंड इक्वेशन काय आता, 5x - 2y = 0. सो हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. इथे पण सपोज आपण y चे व्हॅल्यू सपोज केले. सो लेट मी y ची व्हॅल्यू घेतली 5. सो y ची व्हॅल्यू जर 5 कन्सिडर केली तर इक्वेशन काय बनन आता आपलं, 5x - 2 × 5 = 0. सो 5x - 2 5 किती येणार, 10 = 0. सो -10 प्रेझेंट आहे, -10 = त्या साईडला गेल्यावरती काय होणार, +10. सो 5x = 0 + 10. सो 5x = 0 + 10 किती येणार, 10. 5 आणि x च्या मध्ये काय इथे मल्टिप्लिकेशनची साइन आहे. सो 5 विल गो ऑन दिस साइड, इट विल बिकम डिव्हिजन. सो x = 10 / 5. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल मग आपल्याला, 10 / 5 काय येणार, 2. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 5 घेतली होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 2. सेम सपोज आता मी y ची व्हॅल्यू काय घेतली, y = 0 घेतली. सो जो y ची व्हॅल्यू 0 घेतली, 0 घेतल्यावरती काय येणार मग आता, 5x - 2 × 0 = 0. सो 5x - 2 0 किती येणार, 0 = 0. सो 5x - 0 किती येणार, 5x = हा आपला 0. सो 5 आणि x च्या मध्ये काय इथे मल्टिप्लिकेशन आहे. सो जर 5 = त्या साईडला गेल्यावरती काय होणार, डिवाइड बाय 5. सो x काय येईल मग आपलं, 0 / 5. सो 0 अपॉन एनी नंबर. सो 0 अपॉन एनी नंबर इज ऑलवेज 0. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 0 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x पण काय भेटला, 0 भेटला. सेम तसंच जर आपण आता y ची व्हॅल्यू काय सपोज केली, लेट मी सपोज करतो y ची व्हॅल्यू -5. सो आता -5 घेतल्यावरती काय भेटेल आपल्याला, सो इक्वेशन काय आपलं, 5x - 2 × -5 = इन आपलं 0. सो 5x - 2 5 किती येणार, 10. अँड मायनस मायनस विल बिकम प्लस. सो 2 5 10 = 0. +10 प्रेझेंट आहे, +10 = त्या साईडला गेल्यावरती काय होणार, -10. सो 0 - 10. सो 5x = 0 - 10 किती येणार, -10. 5 आणि x च्या मध्ये काय मल्टिप्लिकेशनची साइन आहे. 5 विल गो ऑन दिस साइड, इट विल बिकम डिव्हिजन. सो -10 / 5 किती येणार, x = -2. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू -5 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x काय भेटला, -2. आता ह्या व्हॅल्यूज आपण काय करू, टेबलमध्ये. सो ज्यावेळेस आपण 5 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली होती, 2. सो आपला पॉईंट काय बनन, 2,5. तर ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 0 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x काय भेटला, 0. सो पॉईंट काय आपलं 0,0. आणि ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू -5 घेतली होती त्यावेळेस x काय भेटला आपल्याला, -2. सो पॉईंट काय बनन आपला, -2, -5. सो आता आपल्याला टेबल्स मध्ये व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत, आपल्याला ह्याचं काय करायचंय, ग्राफ प्लॉट करायचं. सो ग्राफ प्लॉट करूया. सो हा आपला फर्स्ट टेबल आहे आणि हा आपला सेकंड टेबल आहे. दोन्ही टेबल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला या दोन्ही टेबल्सचे काय करायचे, ग्राफ प्लॉट करायचे. सो आपण ग्राफ पेजवर जाऊयात. सो हा आपला ग्राफ पेज आहे. या ग्राफ पेजवरती आपल्याला हे जे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत त्यांचे ग्राफ प्लॉट करायचे आहेत. सो आपण ग्राफ प्लॉट करूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला -1,1. सो -1,1 पॉईंट कुठे येणार, सो एक्स ॲक्सिस वरती आपल्याला जायचं आहे -1 वरती आणि वाय ॲक्सिस वर जायचं आहे आपल्याला 1. सो इथे पॉईंट असणार आपला -1,1. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 3,4. सो 3,4 पॉईंट कुठं असणार, एक्स ॲक्सिस वरती 3 वर जायचं आणि वाय ॲक्सिस वर कुठे जायचं, 4 प्लेसेस वरती जायचं. सो इथे पॉईंट असणार आपला 3,4. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 7,7. सो 7,7 कुठं असणार, एक्स ॲक्सिस वरती 7 आणि वाय ॲक्सिस वरती आपल्याला काय करायचं, 7 प्लेसेस वरती जायचं. सो इथे पॉईंट असणार आपला 7,7. सो हे जे तिन्ही पॉईंट्स आहेत या 3 पॉईंट्स मधून पास होणारी आपल्याला काय करायची, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सो ही जी स्ट्रेट लाईन आहे ही काय, आपला जो फर्स्ट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे याचा ग्राफ आहे. सो आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया.
सो सेम मेथडने आपल्याला काय करायचं आहे आता, सेकंड इक्वेशन पण प्लॉट करायचं आहे. सो आपण सेकंड टेबल प्लॉट करायला घेऊयात. सेकंड टेबल मधला फर्स्ट पॉईंट आहे आपला 2,5. सो 2,5 कुठे पॉईंट येणार, एक्स ऍक्सिस वरती 2 जायचं आणि वाय ऍक्सिस वरती आपल्याला कुठे जायचं 5 वरती. सो इथे पॉईंट असेल आपला 2,5. त्याच्यानंतर 0,0. 0,0 म्हणजे काय, आपला ओरिजिन मधून पास होणारा पॉईंट, ओरिजिनचा पॉईंट. सो हा पॉईंट असेल आपला ओरिजिन वाला 0,0. नेक्स्ट पॉईंट आहे आपला -2, -5. सो -2, -5 कुठे येणार, एक्स ऍक्सिस वरती आपल्याला -2 वर जायचं आणि वाय ऍक्सिस वरती आपल्याला कुठे जायचं -5. सो इथे पॉईंट असेल आपला -2, -5. आता सेम हे जे 3 पॉईंट्स आहेत ग्रीन, या 3 पॉईंट्स मधून पास होणारी आपल्याला काय करायची, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सो ही जी लाईन आहे ही आपली काय, जे सेकंड इक्वेशन आहे आपलं त्याचा ग्राफ आहे. सो आपण हे सेकंड इक्वेशन लिहूयात. सो दिस इज द graphical representation of the linear equation in two variables.